आता पावसाळा जवळ आलाय. आता लेकरांच्या शाळा उघडत्या आणि आता शेतीचे काम सुरू होते. आणखीन आम्हाला गुडघ्या हिसकायला चिखल होतोय. लेकरांचा शाळेत जायची अडचण येते. ह्या रस्त्याहून लेकरं जाणार कसे? भाजीपाला आम्ही नेणार कसा? बाजाराला आम्ही जाणार कसे? पुन्हा लेकराला जर इमर्जन्सी रात्रीचं जर समजा काय प्रॉब्लेम दुखणं हे आलं तर हे रातच्या दवाखान्यात न्यायचे कसे? मुळूक मशेवाडी शिव रस्त्याच्या अडचणीमुळे या रस्त्यावरून रहदारी करणाऱ्या 200-300 लोकांनी मान्य तहसीलदार साहेबांकडे मागणी केल्यानंतर तालुका भूमी अभिलेख कार्यालयाचे कर्मचारी येऊन प्रत्यक्ष रस्त्याच्या खुणा करून दिल्या. त्या खुणा मान्य नाहीत म्हणल्यानंतर मान्य तहसीलदार साहेबांनी दुसरी व्हिजिट केली आणि दुसऱ्या व्हिजिटमध्ये परत भूमी अभिलेख कार्यालयाचे लोक बोलवून त्यांनी परत रिपीट खुणा करून दिल्या. त्या खुणाप्रमाणे 200-300 लोकांना खुणा सगळ्या मान्य झाल्या आणि त्याप्रमाणे त्या शेतकऱ्यांनी जमा केलेल्या पैशामध्ये तो रस्ता शेतकऱ्यांनी 70% पूर्ण केलेला पण आहे. परंतु राहिलेल्या 5-6 लोकांमुळे 25-30% रस्ता हा अडचणीचा झालेला आहे आणि तो रस्ता जर मोकळा करून दिला तर 200-300 लोकांच्या रहदारीचा प्रश्न मिटून जाऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने हा रस्ता या लोकांना मोकळा करून देऊन सहकार्य करावं ही आमची ग्रामपंचायतच्या वतीने लोकांसाठी विनंती आहे. सध्या जिल्हा प्रशासनानं सस्ती अदालत नावाचा उपक्रम सुरू केला आहे. त्याची विविध दैनिकातनं जाहिरात येते की शेतकऱ्यांचे शेत रस्ते असतील, पाणंद रस्ते असतील, ते जलद गतीने मोकळे करण्यात यावे आणि शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी. मात्र आपण या ठिकाणी पाहतोय बीड तालुक्यातील मुळकवाडी मसेवाडी जो शिवरस्ता आहे, गेल्या 3 वर्षापासून या लोकांनी भूमी अभिलेखला अर्ज केला होता. 1-1.5 वर्ष तर फीस भरून सुद्धा मोजणी झाली नाही. गेल्या वर्षभरापासून आम्ही वारंवार पाठपुरावा करत आहोत. त्यानंतर 1 ऑक्टोबर रोजी लिंबगणेश महसूल मंडळाची बैठक झाली होती. तेव्हा सन्माननीय तहसीलदार चंद्रकांतजी शेळके साहेब आले होते. त्यांना या लोकांनी निवेदन दिलं होतं. तेव्हा त्यांनी सूचना केल्या होत्या की हा रस्ता मोकळा करून देण्यात येईल. या घटनेला आता 6 महिने उलटून गेलेत. त्यानंतर एकदा तहसीलदार स्वतः या ठिकाणी आले होते. त्यांनी खुणाही करून दिल्या आणि त्यानंतर गावकऱ्यांना सांगितलं की तुम्ही रस्ता करा. आता या लोकांनी 4-5 वस्त्यावरच्या लोकांनी 4-5 लाख रुपये खर्च करून तब्बल 70% रस्ता पूर्ण केलाय. मात्र त्यापैकी 4-5 शेतकऱ्यांना तो रस्ता मान्य नाही, त्यामुळे त्यांनी तो रस्ता अडवलाय. आता ज्याप्रमाणे शासन जलद गती किंवा सस्ती अदालत म्हणतं, त्याप्रमाणे चंद्रकांत शेळके साहेबांनी आणि शिवकुमार स्वामी उपजिल्हाधिकारी जे आहेत, जे या योजनेचा गाजावाजा करतायत, प्रोपागंडा करतायत, त्यांना माझी अशी विनंती आहे की ते केवळ प्रसिद्धिष्ट न राहता या शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर हा पाणंद रस्ता पूर्ण करण्यात यावा. कारण अविनाश पाटील जेव्हा होते 26 जानेवारी रोजी आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर आंदोलन केलं होतं की बीड जिल्ह्यातले ग्रामीण भागातले पावसाळ्यापूर्वी मातोश्री ग्रामशुद्धी शेत रस्त्या योजनेअंतर्गत जे रस्ते आहेत ते पूर्ण करण्यात यावे. मात्र ही योजना केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष अंमलात आणण्यात यावी अशी आमची मागणी आहे.